या निमित्ताने आज नागपूरच्या दीक्षाभूमीवर भाविकांची प्रचंड गर्दी उसळली असता देशभरातून आलेले बौद्ध अनुयायी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आणि भगवान बुद्धांच्या विचारांना स्मरण करण्यासाठी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत। पाहूया आमचे प्रतिनिधी विनीत यांची विशेष रिपोर्ट। नागपूरमधील दीक्षाभूमी जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धम्म दीक्षा घेतली, आज बुद्ध पौर्णिमेनिमित्त हजारो भाविकांनी गर्दी केली। महाराष्ट्रासह बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि आंध्र प्रदेश अशा राज्यांमधून बौद्ध अनुयायी दीक्षाभूमीवर दाखल झाले आहेत। भाविकांनी भगवान बुद्धांना आणि बाबासाहेबांना अभिवादन करत बुद्ध वंदना सादर केली। अनेक ठिकाणी पंचशील ध्वज, मेणबत्त्या आणि फुलांची सजावट पाहायला मिळाली। परिसरात शांतता, स्वच्छता आणि शिस्तीचं सुंदर वातावरण आज बघायला मिळालं। बौद्ध धर्मगुरूंनी यावेळी प्रवचनाद्वारे अहिंसा, समता आणि मैत्री या मूल्यांचा संदेश दिला असून तर युवक युवतींनी बुद्ध वंदना, धम्मगीत आणि बौद्ध विचारांचा जागरही केला। बुद्ध पौर्णिमा ही केवळ धार्मिक श्रद्धेची नाही तर समाज परिवर्तनाच्या विचारांची ही आठवण करून देणारी पर्वणी असल्याचं अनुयायांचं म्हणणं आहे। बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने दीक्षाभूमी पुन्हा एकदा सामाजिक समतेचा, शांततेचा आणि मानवतेचा संदेश देत आहे। ही दिव्य जागा आज लाखो भाविकांच्या श्रद्धेने उजळून निघाली आहे। पोलीस टाइम न्यूज साठी विनीतची रिपोर्ट। मेरा नाम अधिवक्ता गौरव मेश्राम है, मैं बालाघाट से हूँ, मध्य प्रदेश। आज का दिन का निमित्त है। आज हमारे तथागत भगवान गौतम बुद्ध जी की जन्म जयंती है। इस अवसर पर पूरे भारत के जितने भी तथागत पे विश्वास रखने वाले लोग जो हैं, अपने अपने स्तर पर जितने भी धार्मिक स्थल है तथागत गौतम बुद्ध से संबंधित, चाहे वो दीक्षाभूमि नागपुर हो, ड्रैगन पैलेस हो, चाहे वो बोध गया हो, या फिर इंदौर में महू हो, या चैत्यभूमि मुंबई हो, जो भी अपने स्तर पे जहाँ पे भी है वो जाकर तथागत गौतम बुद्ध की शरण में आज अपनी उपस्थिति निर्धारित कर रहा है। तथागत गौतम बुद्ध जो हैं, उन्होंने हमारे देश में, विश्व में शांति का सार, और उन्होंने बताया कि हम इस पूरे भारत को किस प्रकार एक कर सकते हैं, और साथ ही साथ इस पूरी दुनिया में सारे लोगों को एक करने का, और जो निर्वाण प्राप्ति का जो उन्होंने सम्यक समुद्ध मार्ग बताया है, उस मार्ग पर चलते हुए कैसे इस दुनिया में गौतम बुद्ध को मानने वाले लोग या अन्य धर्म भी जो है वो तथागत के बताए हुए मार्ग पर चलकर अपने आप को कैसे एक इंसान के रूप में, एक व्यक्ति के रूप में, एक मनुष्य के रूप में अपने आप को स्थापित कर सकते हैं, ये मार्ग बताने वाले हमारे तथागत सम्यक समुद्ध तथागत भगवान गौतम बुद्ध हैं। आपको कैसा लगा यहाँ पे आके? मुझे बहुत अच्छा लगा। मैं लगभग हर साल यहाँ पर आता हूँ। पिछले साल ही मैं नहीं आ पाया था क्योंकि मैं पिछले बार सार्वजनिक जयंती समारोह समिति का अध्यक्ष था, इस वजह से मैं पिछले बार आ नहीं पाया था। लेकिन मेरे अंदर कहीं ना कहीं ये था कि मुझे एक बार और जाना है, इसलिए मैंने अपने सारे कामों को अलग किया। जबकि वकालत का पेशा एक ऐसा पेशा है कि आपके ऊपर बहुत सारी जिम्मेदारियाँ होती है। उसके बाद भी मुझे जैसे ही 2 दिन का समय मिला, मैं सबसे पहली प्राथमिकता देकर यहाँ पहली फुर्सत में आया और अब अपने आप को बहुत ही अच्छा महसूस कर रहा हूँ। राहणं नागपूरलाच आहे, दिघोरीला। आजचा दिवस म्हणजे गौतम बुद्धाच्या जीवनामध्ये 3 घटना घडलेल्या आहेत। त्यांचा जन्म, त्यांच्या बोधी वृक्षाखाली ज्ञानप्राप्ती आणि महापरिनिर्वाण, हे आजच्या दिवसाचं महत्त्व आहे। त्यांचा जो दिलेला समाजाचा जो सिद्धांत आहे, त्यांनी जे या पृथ्वी तलावर मानवाला सुख आणि समाधान कसं जीवन जगता येईल, दुःखाचं निवारण कसं करता येईल याविषयी माहिती दिलेली आहे। आणि त्या विचारांची, गौतम बुद्धांच्या विचाराची आजच्या घडीला नितांत आवश्यकता आहे। आणि ते जर अंमलामध्ये आणलं तर हे जग म्हणा, हे मानव समाज हा सुखी आणि समृद्ध होऊ शकतो, असं हे आजच्या दिवसाचं महत्त्व आहे। आणि गौतम बुद्ध यांना जर आम्हाला जे कळलेलं आहे ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळे। त्यांनी बौद्ध धर्माची दीक्षा 14 ऑक्टोबर 1956ला जर दिली नसती तर आजपर्यंत गौतम बुद्ध कोण आहेत हे आम्हाला कळलं नसतं। आणि एक प्रकारचं हे नवीन, जसं सम्राट अशोकांनी केलं होतं धम्माचा प्रसार, तसंच आजच्या या 1956 पासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा धम्म पूर्ण भारतभर किंवा जगभर म्हटलं तरी चालेल, तो कशा प्रकारे वाढवता येईल, आपल्या जबाबदाऱ्या कोणत्या आहेत त्या जर आपण ओळखल्या आणि त्याप्रमाणे जर आपण लोकांना मार्गदर्शन केलं किंवा आपण स्वतः जर आपण अभिप्रेत केलं त्या
विचारांचं गौतम बुद्धांच्या किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, तर हा चांगला होऊ शकतो.